विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेतून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या परराष्ट्र धोरणावर वादग्रस्त टिप्पणी केली होती। यावर मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाराजी व्यक्त केली आहे। विरोधी पक्षनेते की राहुल गांधी यांनी जो छिछोरेपणा केला तो कुठल्याही परिस्थितीत अशोभनीय अशा प्रकारचा आहे। ज्या प्रकारे देशाच्या प्रधानमंत्र्याचा तर अपमान केलाच, पण त्याच वेळी इटलीच्या महिला राष्ट्रप्रमुखाचा इतक्या खालच्या दर्जाला जाऊन त्यांनी जो अपमान केला, या देशामध्ये अशी छछोरगिरी यापूर्वी कुठल्याही नेत्याने केली नव्हती। गल्लीतले नेते देखील अशा पद्धतीने वागत नाहीत। तर म्हणजे माझं तर असं मत आहे की राहुल गांधी आणि संदीप दीक्षित यांनी राष्ट्राची माफी मागितली पाहिजे। विकसित भारत 2047 चे जे काही संकल्प घेऊन मोदीजी काम करतायत हे देखील यांना पाहवत नाही। म्हणून मी एवढंच सांगेन की खऱ्या अर्थाने विरोधी पक्षनेत्यांनी या जंतर मंतरच्या आंदोलनाच्या वेळी देखील जंतर मंतरवर न जाता प्रधानमंत्री मोदीजी यांच्या निवासस्थानावर त्यांनी आंदोलन केलं। हे देखील खऱ्या अर्थाने त्यांच्या मनामध्ये काहीतरी घातपात घडवण्याची शक्यता नाकारता येत नाही। मी पूर्वी देखील याच्यावर बोललेलो आहे, परंतु आता जे काही ते अगदी म्हणजे अशा याच्यावर उतरलेले आहेत की ते मिमिक्री करू लागलेले आहेत। आता विरोधी पक्ष नेता मिमिक्री करू लागला तर खऱ्या अर्थाने त्यांना काय म्हणायचं? आपण मिमिक्री आर्टिस्ट म्हणायचं, काय म्हणायचं?